तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने नम्रताचं थोबाड फोडलेलं असतं. कारण सात्विक फॅशनवरती गदा आणणाऱ्या नम्रताचं कारस्थान ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळे ईश्वरीने बहिणीचा सुद्धा विचार न करता नम्रताचं थोबाड फोडून तिची अक्कल ठिकाणावरती आणण्याचं काम केलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे ईश्वरी आणि अर्णव दोघेजण सात्विक फॅशन वाचवण्यासाठी जीवाचं रान करतात. प्रत्येक राऊंड कसा जिंकला जाईल याकडे लक्ष देत असतात. पण प्रेक्षकांनो, इथे सौदामिनी देशमुख, वल्लरी, नम्रता प्रत्येकजण अर्णव ईश्वरीला कमी पाडण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करत असतात. ते दोघेजण हरले पाहिजे आणि त्यांच्या हातातून 100 कोटीचं पारितोषिक निघून गेलं पाहिजे असं सौदामिनी देशमुखला वाटत असतं. त्यामुळे सौदामिनी देशमुख कार्यक्रमाचे फूड अँड फॅशनचे आयोजक ते सुद्धा सौदामिनीची मदत करत असतात. आणि आता हे लोक कमी होते म्हणून त्याच्यामध्ये राकेशची एंट्रीसुद्धा झालेली असते. तेव्हा इथे अर्णव ईश्वरी कठीण प्रसंगांना पार करत 3 राऊंड जिंकलेले असतात. आता होणार असतो तो 4था राऊंड. आणि 4थ्या राऊंडमध्ये राकेशने सांगितलेलं असतं की मी जो बॉम्ब तयार करून आणला आहे त्याने मी अर्णव ईश्वरीच्या चिंधड्या उडवणार आहे. आणि त्याचबरोबर सौदामिनीने ठरवलेलं असतं काहीही झालं तरी अर्णव ईश्वरी हारले पाहिजे. मग ते जगले नाही तरी पण चालेल, मेले तरी चालतील, पण मला ते जिंकायला नको. तेव्हा इथे वल्लरी म्हणते की चला, इतकी वर्ष, तब्बल 25-26 वर्ष मी प्रॉपर्टीसाठी एवढं सगळं करत होते. या लोकांचं एवढं बोलणं वगैरे सहन केलं. त्या ईश्वरीला या घरातून बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केला, पण त्याच्यामध्ये मी काही सफल झाले नाही. इथे सात्विका आणि रमाकांत यांचा संसार उद्ध्वस्त केला, पण तरीसुद्धा मी इथे प्रॉपर्टी माझ्या नावावरती नाही करू शकले. पण आता ईश्वरी अर्णव मेले तर मरू देत. सात्विक फॅशनमध्ये 25% पार्टनरशिप भेटली तरीसुद्धा बाद झालं मला. आकाशचा वेगळा इथे आता बिझनेस तर आहेच, तो आहे, घरदार आहे, बाकीची प्रॉपर्टी आहे. फक्त इथे सात्विक फॅशनमध्ये आता अर्धी प्रॉपर्टी नाही मिळाली म्हणजे 50% जरी पार्टनर नाही झाले तरी 25% झाले तरी बाद झालं, असं तिने प्लॅनिंग तयार केलेलं असतं. आणि राहिला प्रश्न 100 कोटी रुपयांचा. तेव्हा वल्लरीला वाटत असतं की ईश्वरी हारली पाहिजे पण नम्रता जिंकली पाहिजे, कारण का 100 कोटी रुपये आम्हाला मिळतील असं तिला वाटत असतं. आणि त्यामुळे तिने उदयकांतची सुद्धा मदत घेतलेली असते. उदयकांतला ती फोन करून म्हणते की मी तुला कार्यक्रम ज्या ठिकाणी होणार आहे ते आता ॲड्रेस पाठवते, त्या ठिकाणी तू उद्या पोच. अर्णव ईश्वरीला मारण्याचा खूप मोठा प्लॅन राकेशने तयार केला आहे आणि तो प्लॅन सक्सेसफुल करण्याची जबाबदारी फक्त राकेशची नाही आहे तर आपली पण आहे. त्यामुळे तू वेळेवरती ये, तुझीसुद्धा तिथे मदत लागणार आहे, पण येताना गेटअप चेंज करून ये. त्यामुळे प्रेक्षकांनो बघा, 4थ्या राऊंडमध्ये अर्णव ईश्वरीला हरवण्यासाठीची इथे आता तयारी बघा. आणि 4था राऊंड म्हणजे त्याच्यामध्ये फूड पण बनवायचं असतं, त्याच्यामध्ये फॅशन पण आली पाहिजे आणि प्लस त्याच्यामध्ये मॉडेलिंग पण आली पाहिजे. म्हणजे इथे ईश्वरीने नागपूर आता घेतलेला असतो. ती नागपूरला याला आता ती रिप्रेझेंट करणार असते. मग नागपूरमधला सगळ्यात फेमस गोड हलवा म्हणजे संत्र्याचा हलवा आणि त्यानंतर तिथले पिठलं, भाकरी, अजून काही भाज्या ज्या नागपूरमध्ये खूपच जास्त प्रसिद्ध आहेत, फेमस आहेत, त्या भाज्या पण ती बनवणार असते आणि ती नागपूरला रिप्रेझेंट करणार असते तिथे. त्यामुळे तिथे आता नागपूरमध्ये जास्त चालत असणारी साडी ती वेअर करणार असते. ह्या पद्धतीची सगळी तयारी आता ईश्वरीने केलेली असते. आता ईश्वरीच्या मनामध्ये काय नसतं की माझी बहीण माझी कॉम्पिटिटर आहे तर नम्रताच्या समोर काय बोलायला नको, नम्रता त्याचा गैरफायदा घेईल, असं ईश्वरीला काहीच नाही वाटत. ती सरळ सरळ सांगते की मी संत्र्याचा हलवा करणार आहे, मी पिठलं भाकरी बनवणार आहे, मी हे बनवणार आहे, मी ते बनवणार आहे. कारण मला नागपूर भेटलं आहे तर मी नागपूरला रिप्रेझेंट करत असताना
नागपूरमध्ये असलेल्या सगळ्या फेमस गोष्टी बनवणार आहे. तेव्हा इथे ईश्वरी जे बोलते ते नम्रता ऐकते. नम्रता म्हणते, अच्छा इशू, म्हणजे तू असं करणार आहेस का? अगं बाई, तू विसरलीस का की तुझी बहीण तुझी कॉम्पिटिटर पण आहे. आता तू जे जे काही करणार आहेस ना, ते कसं खराब करता येईल याकडे मी जास्तीत जास्त लक्ष देणार आहे. त्यानंतर इथे आता नम्रता आहे ना, कुठेतरी सकाळच बाहेर निघून गेलेली असते. ईश्वरी स्वतःचं फूड पण तयार करते आणि त्याचबरोबर घरातल्या लोकांचा ब्रेकफास्टसुद्धा तयार करते. आजीला काय हवं नको ते, घरातल्या लोकांना काय हवं नको ते, म्हणजे आतापर्यंत सगळं नम्रता पण करतच होती. पण त्या दिवशी नम्रता नसल्यामुळे ईश्वरी सगळं काही सांभाळून घेते. तेव्हा इथे आकाश येतो. आकाश म्हणतो, हे काय तू एकटी स्वयंपाक वगैरे करतेस? नम्रता कुठे आहे? ती नाही आली का तुझी हेल्प करायला? तुम्हाला दोघींना पण निघायचं आहे ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही ताई, तर सकाळपासून मला भाऊजी दिसली नाही आहे. मला वाटलं ती झोपली असेल म्हणून बोलले आराम करू देत तिला. तेव्हा आकाश म्हणतो, नाही, ती तर सकाळपासूनच रूममध्ये नाही आहे, कुठेतरी गेली असेल, काहीतरी काम असेल, असं ईश्वरी म्हणते. त्यानंतर नम्रता आता मार्केटमधून आलेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय गं नमुताई, कुठे गेली होतीस? तेव्हा ती म्हणते, अगं काही नाही, मला सुद्धा काही पदार्थ बनवायचे आहेत ना, म्हणजे मला कोल्हापूर आहे, मग आता कोल्हापूरचं फेमस जे काही आहे ते मला बनवायचं आहे ना, त्यामुळे मला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या घरामध्ये नव्हत्या म्हणून मी गेले होते. तेव्हा ईश्वरी म्हणते, बरं ठीक आहे, मी नाश्ता तयार केला आहे, आपण सगळेजण आता नाश्ता करून घेऊया. मला जे पदार्थ बनवायचे होते ते सुद्धा माझे ऑलमोस्ट रेडी आहेत, त्यामुळे गॅस तुला आता मिळेल, तुला जे बनवायचं आहे ते बनव. ती म्हणते, बरं ठीक आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, नम्रता ईश्वरीचा स्वयंपाक पण खराब करण्याचा प्रयत्न करत असते, पण तेव्हा कुणी ना कुणीतरी तिथे असल्यामुळे तिला संधी काही मिळत नाही. पण तिने आता ईश्वरीची साडी मात्र खराब केलेली असते. ईश्वरीने तिला जी आता साडी वेअर करायची असते ना, त्याच्यापासूनच अर्णव आता एक डिझाईन तयार करणार असतो. अशा पद्धतीची डिझाईन जी तिथे मॉडेलिंग म्हणून सुद्धा ईश्वरीच नेसणार असते, तीच घालणार असते. त्यामुळे इथे आता अर्णव म्हणतो की काय करायचं ना, म्हणजे आता आपण काय करूया, अजून काय चांगल्या पद्धतीने तयार करता येईल. तेव्हा ईश्वरी आणि अर्णव यांनी एकमेकांना आपल्या आयडियाज देऊन कशा पद्धतीने आता काय तयार करायचं आहे हे त्यांचं ठरवलेलं असतं. तसं आकाश आणि नम्रताने सुद्धा ठरवलेलं असतं. पण ईश्वरीने जी साडी घेतलेली असते, ज्याच्यापासून आता अर्णव डिझाईन तयार करणार असतो, काहीतरी डिझायनर, ती साडी मात्र नम्रताने खराब केलेली असते. ईश्वरी जेव्हा जायला निघते, सगळेजण गाडीमध्ये बसायला जातात. ईश्वरी म्हणते, नमुताई, माझा एक डबा राहिला, तुम्ही घेऊन येत्या लगेच? ती गेल्यानंतर नम्रता काय करते, ती आता तिची साडी आहे गम टाकून खराब करते. तो सुद्धा फेविकॉल, तिने फेविकॉल आणलेला असतो मार्केटमध्ये जाऊन, आणि तो फेविकॉल ती पूर्णपणे तिच्या साडीवरती टाकते, आतमध्ये बाहेर सगळीकडे, आणि तिची साडी आता खराब करून टाकते. जेव्हा ईश्वरी स्पर्धेच्या ठिकाणी जाते, तिथे गेल्यानंतर जेव्हा सगळेजण म्हणतात की चला आता आपापली साडी तुम्ही घेऊन आलाच असाल, त्यापासून तुम्हाला कशा पद्धतीचा आउटफिट तयार करायचा आहे हे फॅशनवाल्यांना, तुमच्या पार्टनरला तुम्ही द्या. तेव्हा ईश्वरी साडी काढायला जाते. तेव्हा इथे फूडचा आता राऊंड झालेला असतो. ईश्वरीने नागपूरला जे फेमस पदार्थ असतात ते जे बनवलेले असतात ना, म्हणजे अगदी संत्र्याचा हलवा एवढा छान बनवलेला असतो की प्रेक्षकांना तर खूपच जास्त आवडतोच. परीक्षकांना टेस्ट केल्या इतकं आवडतो की ते थांबतच नाही, लगेच ईश्वरीचं कौतुक करून टाकतात की खूपच छान झालं आहे म्हणून हलवा. आणि तिचे ते पिठलं भाकरी, ते सगळे पदार्थ, तिने ज्या बनवलेल्या भाज्या आहेत तिथल्या, ते सगळं ते टेस्ट करतात, त्यांना खूप आवडतं. नम्रताने पण छानच बनवलेलं असतं आणि बाकीच्या स्पर्धकांनी सुद्धा छानच बनवलेलं असतं. फूडचा राऊंड झालेला असतो. आता राऊंड असतो तो फॅशनचा. आपण पण साडी घेऊन यायची किंवा आपण एखादं कापड घेऊन यायचं आणि त्यापासून मग ते लोक एक असा आउटफिट तयार करणार आणि मग तो मॉडेलिंग दुसरं कोणी नाही करणार, पार्टनरमध्येच. आता म्हणजे आता जर अर्णवने एखादं आउटफिट म्हणजे एखादं डिझाईन तयार केले तर ते वेअर करणार ईश्वरी आणि मग ती स्वतःच मॉडेलिंग करणार, असं ठरलेलं असतं. तेव्हा इथे आता आकाश तयारी करतो, कारण नम्रताने छान साडी आणलेली असते आणि ईश्वरी आपली साडी बघते तर पूर्णपणे गम लावून ती चिकटलेली असते, पूर्णपणे साडी खराब झालेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणते, अर्णव सर, अरे देवा, हे काय, माझी साडी तर खराब झाली,
हे गणू बाप्पा, अरे बाबा माझी साडी खराब कशी झाली, आता मी काय करू? अर्णव म्हणतो, मी सिंदूर किती वेळ, अगं सगळ्यांच्या साड्या गेल्या तिथे, कुठे आहे तुझी साडी? तेव्हा ईश्वरी म्हणते, अर्णव सर हे बघा ना, अहो माझी साडी किती खराब झाली आहे, आता मी ही साडी कशी काय नेसणार आहे? सगळीकडे कुणीतरी मुद्दामून फेविकॉल टाकला आहे, पूर्णपणे साडी चिपकून गेली, आता ह्या साडीचं आपण काय करू शकतो? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर खरं तर बरंच झालं ती साडी खराब झाली, ते आता माझी इच्छा पूर्ण होणार आहे. ईश्वरी म्हणते, कुठली इच्छा? ईश्वरी म्हणतो, मी सिंदूर हे बघ, मी आईची एक साडी घेऊन आलो होतो, माझी इच्छा होती की तू माझ्या आईची साडी नेसावी, त्याच्यापासून मी काहीतरी वेगळं तयार करावं. बरंच झालं ना, देवाने ही साडी खराब केली. मला असं वाटलं होतं की ही साडी तुला खूप आवडली आहे म्हणून मी काही बोललो नाही, पण जर आता ती साडी खराबच झाली तर आपण आईची साडी घेऊया. ईश्वरी म्हणते, आईंची साडी मी आवडीने नेसणार आहे. जरी ही साडी खराब झाली नसती आणि जरी तुम्ही मला दिली असतीत ना, तरी मी आईंचीच साडी नेसली असते. आता तर बरंच झाले ही साडी खराब झाली, चला द्या. आईंनी नेसलेली साडी मी आशीर्वाद म्हणून सुद्धा नेसू शकते. अहो माझं भाग्यच मी समजते की आईंनी नेसलेली साडी मला नेसायला मिळणार आहे. खरंच अर्णव सर, मी अगदी हे मनापासून बोलते आहे. अर्णवलासुद्धा खूप आनंद झालेला असतो. अर्णव म्हणतो, ठीक आहे, चल आता याच साडीपासून मी काहीतरी वेगळं तयार करतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव आता छान त्याच्यापासून एक वेगळेपण देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यापासून डिझाईन केलेला, म्हणजे तो जास्त काही करत बसत नाही, साडीला साडीच ठेवतो, फक्त थोडं वेगळेपण देतो. आणि त्यानंतर साडी नेसून ईश्वरी त्या ठिकाणी आलेली असते. त्याने जो ब्लाऊज शिवलेला असतो तो अप्रतिम असतो. 1 ते 1.5 तास मिळालेला असतो. त्याच्यामध्ये त्यांना जशी साडी हवी तशी, ज्या पद्धतीने शिवायची तशी, ब्लाऊज जसा हवा आहे तसा तुम्हाला 1 ते 1.5 तास मिळणार. आणि त्याच्यामध्ये कटिंग वगैरे करून त्याने तो ब्लाऊज डिझाईन केलेला असतो खूपच छान पद्धतीने. आणि मग प्रेक्षकांनो, ती साडी ईश्वरी आता वेअर करते आणि जेव्हा ती बाहेर येते, नम्रता बघतच बसते, कारण नम्रताचा पचका झालेला असतो ना. आता एवढे सगळे लोक अर्णव ईश्वरीला मारण्यासाठी टपलेलेच असतात आणि त्याच्यामध्ये नम्रताची भर ईश्वरीला त्रास देण्यासाठी. तेव्हा ईश्वरी अर्णव काहीतरी क्रिएटिव्ह करतात त्याच्यामधून आणि मग ती साडी नेसून बाहेर येते. नम्रताचा पचका झालेला असतो. ती म्हणते, अरे देवा, मला तर वाटलं होतं की ईश्वरीला आता नेसायला प्रेझेंट करायला काहीच नसणार आहे, पण ही साडी एवढ्या लवकर या लोकांनी कुठून अरेंज केली, कुणी मदत केली असेल, असा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो. सगळा कार्यक्रम अगदी व्यवस्थितरित्या पार पडतो. ईश्वरी छान मॉडेलिंग वगैरे करते. ईश्वरी अप्रतिम दिसत असते आणि त्यानंतर ईश्वरी सुंदर दिसत असते. आणि मग नम्रता तिला विचारते की ईशू, अगं ही साडी? ती म्हणते, हो, ही साडी माझ्या सासूबाईंची आहे. ती म्हणते, अगं पण तुझी साडी व्यवस्थित होती ना? तेव्हा ईश्वरीला कळतं. ती म्हणते, व्यवस्थित होती म्हणजे माझी साडी तर चांगलीच आहे ना. तेव्हा इथे नम्रता म्हणते, पण तू म्हणाली होतीस ना तुझी साडी थोडी खराब झाली आहे म्हणून. ईश्वरी म्हणते, पण मी कुणालाच सांगितलेलं नाही आहे की माझी साडी खराब झाली होती, ते तुला कसं कळलं? ताई, माझी साडी तू खराब केलीस का? सौदामिनी तर इथे आलीच नव्हती फेविकॉल टाकायला, म्हणजे याचा अर्थ माझ्या साडीला फेविकॉल तू लावलास? तेव्हा नम्रता म्हणते, इशू काही काय बोलतेस ग? माझ्यावरती अविश्वास दाखवतेस? स्वतःच्या बहिणीला इथे तू कमीपणा देतेस, माझ्यावरती नाव घेतेस, माझ्यावरती विश्वास नाही आहे तुझा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी प्रचंड आता चिडलेली असते. ती म्हणते, ताई खरं खरं सांग, तुला आकाश भाऊजींची शपथ आहे, खरं खरं बोल. ती म्हणते, इशू आधी शपथ सुटली म्हण, आकाशची शपथ सुटली म्हण इशू. ती म्हणते, का मी बोलू शपथ सुटली? आधी तू खरं खरं बोल. मलासुद्धा आकाश भाऊजींची शपथ द्यायला छान वाटत नाही आहे, पण तू आता खरं बोल. तेव्हा ती म्हणते, हो, मीच तुझ्या साडीवरती फेविकॉल टाकला होता. तेव्हा इथे चिडलेली ईश्वरी जोरदार नम्रताच्या थोबाडीत देते. तिला म्हणते, लाज नाही वाटली तुला? स्वतः माझी सख्खी बहीण असताना मला कमीपणा द्यावा, मला हरवण्यासाठी तू काय केलंस? माझी साडी खराब केलीस. हे तू चांगलं केलं नाही आहेस ताई. आणि त्यामुळे इथे आता चिडलेली ईश्वरी नम्रताच्या थोबाडीत देते आणि तिला म्हणते की तुला जर माझ्याबरोबर असंच वागायचं असेल ना,
तर तू माझ्याशी नाही बोललीस तरी पण चालेल. आज तुझ्यामुळे किती मोठा प्रॉब्लेम झाला असता. आम्ही जर हरलो असतो तर सात्विक फॅशनचं काय झालं असतं. ती म्हणते, इशू आम्ही पण आहोत ना या स्पर्धेत, आम्ही जिंकलो असतो, आम्ही सुद्धा वाचवलंच असतं की सात्विक फॅशन. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, ताई सौदामिनी देशमुखची दुश्मनी तुझ्यासोबत नाही आहे, आकाश भाऊजींबरोबर नाही आहे, तिची दुश्मनी अर्णव सरांसोबत आहे, माझ्यासोबत आहे. तेव्हा त्यांना सगळ्यात जास्त हरवणं हे आमचं गरजेचं आहे, कळलं तुला. आधीच आम्हाला पहिल्या राऊंडपासून किती त्रास दिला गेला हे माहिती असेलच तुला. मग आम्ही जर हरवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे सांग बरं तू. तेव्हा इथे ईश्वरी आता नम्रताला खूपच बोलते. ती म्हणते, तुझ्यामुळे जर सात्विक फॅशन हातातून गेलं असतं ना ताई, तर मी तुला कधीच माफ केलं नसतं, तुझ्यामुळे गदा आली असती. आणि म्हणून ईश्वरीने नम्रताचं थोबाड हे आता फोडलेलं असतं. पण एवढं सगळं करूनसुद्धा काही उपयोग होत नाही, कारण शेवटीला अर्णव ईश्वरी सात्विक फॅशनच जिंकलेले असते.